जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजयी उमेदवार असणारे आदिनाथ देशमुख आणि राहुल काका पुरवत हा विजय सर्वसामान्य जनतेचा, नागरिकांचा, मतदारांचा आहे. यामध्ये प्रत्येकाने परिश्रम घेतलेला आहे. मग त्यामध्ये महिला भगिनींनी सुद्धा या प्रचारामध्ये फार मोठी आघाडी घेतली होती. त्या आघाडीमुळे सुद्धा होम टू होम प्रचार केला. त्या प्रचाराचा फायदा या निवडणुकीमध्ये झाला. जाहीर सभा झाली असेल किंवा प्रत्येकापर्यंत काम पोहोचलं असेल. पण ही निवडणूक खऱ्या अर्थानं काठीची टक्कर पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुकीमध्ये यश अपयश हे नक्की असतं, पण ते पचवत असताना प्रत्येक कार्यकर्त्याने एक लक्षात ठेवलं पाहिजे, निवडणुकीला सामोरे जात असताना आपण कोणाशी वादावादी भांडण तंटा न करता ही निवडणूक ही जनतेची असते. कार्यकर्त्यांमध्ये झालेला वाद हा आज ना उद्या वाढत जातो आणि नेते मात्र एक होतात. आपल्याला एक हात जोडून विनंती आहे की निवडणुकीच्या काळामध्ये कोणाच्या भावना दुखवू नये. मी पहिल्या दिवशीच अर्ज भरला तेव्हा ग्रामदैवत कनकंबा मातेच्या मंदिरात सांगितलं होतं की बाबांनो, निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या मनात जे आहे ते होणार आहे. फक्त संयम ठेवा आणि संयम ठेवल्यानंतर यश मिळतं. विजयाला हुराळून न जाता आणखीन काय चुका झाल्या आहेत त्या सुधारून घेऊन आपण आणखीन जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे. निवडणूक खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीमध्ये एक चित्र पाहायला मिळालं की शेवटच्या क्षणापर्यंत जे विरोधक आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करून यश खेचण्याचं काम केलं. जनतेने कुठंतरी त्याला डावललं, पण हे डावलत असताना आपण कुठंतरी कमी पडलं पाहिजे. ह्या कार्यकर्त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आपण नेत्यासाठी सर्वसामान्य, आज मला खंत वाटते की 4100 लोकांनी मतदान केलं नाही. ही किती मोठी गोष्ट खंत वाटण्यासारखी आहे. गावचा विकास पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सगळ्या सक्षम पाहिजेत आणि हे कुठेतरी थांबायला हवंय. माणसानं कामाला महत्व दिलं पाहिजे, नेत्याच्या निष्ठेला महत्व दिलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे. एवढीच विनंती करतो. धन्यवाद.